उन्हाळ्यात सन टॅनिंगची समस्या हे उपाय नक्की करा. 1. उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा काळवंडणे ही मोठी समस्या असते. कडक उन्हामध्ये फिरल्यास चेहऱ्यावर आणि शरीरावर तांबूस काळसर रंगाचे डाग उमटतात. त्यांना सनटॅन म्हटले जाते. उन्हाळ्यात त्वचा कोमल आणि स्वस्थ ठेवणे तसेच सनटॅनपासून बचाव करणे कठीण जाते. या समस्येवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. जाणून घ्या उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगच्या समस्येसाठी काही सोपे उपाय. 1. एका वाटीत थंड दही घ्या आणि त्यात थोडी हळद मिसळा. हे मिश्रण अंघोळीच्या 20 मिनिटं आधी सनटॅन झालेल्या जागेवर लावून ठेवा. चेहऱ्यावर, गळ्यावर लावू शकता. यामुळे टॅनिंग कमी करण्यास चांगली मदत होते. 3. काकडीच्या काही चकत्या बारीक करून त्यांचे मिश्रण तयार करा. यात 2 चमचे दूध पावडर आणि काही थेंब लिंबू रस मिसळा. हे मिश्रण प्रभावित झालेल्या भागावर लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून 1 वेळा हा प्रयोग केल्याने त्वचा चमकदार होऊन टॅनिंगही कमी होते. 4. टोमॅटो 2 भागात कापून त्याच्या एका भागाने त्वचेवर चांगला मसाज करा. टोमॅटोचा रस काढून तोही लावता येतो. त्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. टॅनिंगची समस्या दूर होते. 5. पपई केवळ खाण्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही गुणकारी आहे. पपईमुळे त्वचा स्वच्छ होण्यास आणि रंग उजळण्यास मदत होते. पपईचं गर काढून तो हातापायांवर, चेहऱ्यावर लावल्याने चांगला फायदा होतो. पपईमुळे त्वचेला पोषणही मिळते. 6. त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद फायदेशीर ठरते. टॅनिंग दूर करण्यासाठी हळद, लिंबू रस आणि कच्चं दूध हे मिश्रण टॅन झालेल्या भागावर लावल्याने फायदा होतो. पहिल्या काही वेळांमध्ये फरक दिसू लागेल. 7. टॅनिंग घालवण्यासाठी लिंबूचा रस सर्वात सोपा आणि अतिशय गुणकारी उपाय आहे. लिंबू सन टॅन झालेल्या जागेवर लावा आणि 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. यामुळे लवकर फायदा मिळतो. परंतु लिंबू रसाचे अधिक प्रमाणही ठेवू नये. यामुळे त्वचेला नुकसान पोहोचू शकते. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक, कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.